नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या कृषी समृद्धीमध्ये आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. कारण की आपल्या शेतकरी बांधवांना जे आपल्या राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं तर ते म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांना जी कर्जमाफी आहे तर ती कर्जमाफी 30 जूनच्या आत देण्याचं आश्वासन जे आहे किंवा जो शब्द आहे तर तो सरकार पाळू शकले नसताना कर्जमाफी आणखी लांबणार असल्याचं आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः कृषी मंत्र्यांनी केलेली घोषणासुद्धा पाहिली आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफीचा विषय जो आहे तर तो आणखी चांगलाच रंगला आहे. कारण की सध्या कर्जमाफीवर राज्यपालाची सही बाकी आहे अशी चर्चासुद्धा सुरू आहे. आणि त्यामुळे आपण काल पाहिलं होतं, काल दिनांक 5 जुलै रोजी स्वतः कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं होतं की कर्जमाफीचा जो काही लाभ आहे तर तो आता 5 जुलैनंतरच मिळणार आहे. आणि त्यांनी ही जी काही माहिती आहे तर ती बारामतीत आयोजित एका सभेमध्ये बोलताना दिली होती. आणि त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं होतं की सरकारने इन्कम टॅक्सकडे शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती मागवली आहे आणि इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार नाही आणि त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार आहे. मात्र कर्जमाफी निश्चित देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि इन्कम टॅक्सच्या संदर्भात माहिती आल्यानंतर 8 दिवसामध्ये कर्जमाफी होणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्य सरकारने जी 56 लाख शेतकरी बांधवांसाठी 36,585 कोटी रुपयांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 15,000 कोटी रुपयांचाच निधी मिळण्याची शक्यता आहे. आणि सहकार तसेच वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ थकीत असलेल्या पीक कर्ज आणि कर्ज पुरवठा खंडित झालेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असून ज्यांच्या ग्रीन लिस्टसाठी येत्या अधिवेशनामध्ये तरतूद केली जाईल. आणि दुसरीकडे मात्र आपल्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी जो आहे तो थेट डिसेंबरमधील अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडण्याची आहे तर ती चिन्ह दिसत आहेत. आणि त्यामुळे नियमित कर्ज शेतकरी बांधवांसाठी मात्र ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की नियमित कर्ज शेतकरी बांधवांवर नेहमी दुर्लक्ष जे आहे तर ते केलं जात आहे. आणि नियमित कर्ज शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान तर सोडा, 1 लाख रुपये अनुदानसुद्धा या कर्जमाफीच्या वेळी त्यांना देण्यात आलं नाही. त्यांची जी आहे तर ती गेल्या कर्जमाफीमध्ये सुद्धा 50,000 रुपयावर बोवण करण्यात आली होती आणि आतासुद्धा तीच बोंब आहे आणि तेही आता डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. आणि महायुती सरकारने जे काही निवडणुकीत दिलेलं आश्वासन होतं आणि त्यानंतर जे काही कर्जमाफी संदर्भात शब्द दिले होते ते शब्द म्हणजे की 30 जून रोजी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. त्यानंतर पुन्हा 30 जुलै तारीख उलटून गेल्यावर आता जी काय ते 5 जुलै रोजी आपल्या सरकारने इन्कम टॅक्सचे सांगून अजून कर्जमाफी जी आहे तर ती लांबवली आहे. आणि यामध्ये जे काही कर्जमाफी जे आश्वासन दिले होतं तर त्यासाठी आपल्या शेतकरी संघटनासह विरोधकांनी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाची दखल घेत सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे तर ती घोषित केली होती. मात्र हे करत असताना त्या कर्जमाफीमध्ये अनेक अटी शर्ती निकष घातले होते. त्यामुळे लाखो शेतकरीसुद्धा या कर्जमाफीपासून वंचित आहेत आणि या विविध निकषांच्या लावलेल्या चालनेमुळे लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. आणि सध्या जे आहे तर त्या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळामध्ये जर शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असेल तर फक्त एवढंच कर्ज जे आहे तर ते माफ केलं जाणार आहे. परंतु यासाठी मात्र एक जमिनीची अट कुठली घातण्यात आलेली नाही. आणि विशेष म्हणजे की सध्या मात्र जे आपले नियमित कर्जदार शेतकरी आहेत तर यांना डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. आणि जे काही आपले थकीत कर्जदार शेतकरी आहेत तर यासाठी फक्त आणि फक्त पहिल्या टप्प्यात केवळ 15,000 कोटी रुपयांचाच निधी मिळण्याची शक्यता आहे. आणि या 15,000 कोटी रुपयांचा निधी किती शेतकऱ्यांना मिळेल याबद्दल आपलं काय मत आहे आणि डिसेंबर उजाडण्याची शक्यता जी आहे तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी सांगण्यात येत आहे. तर नेमकं कधी अनुदान मिळेल तोपर्यंत सरकारची जी काही कर्जमाफी आहे तर नेमकं नुसतं आश्वासनाचं पाऊस जे आहे तो शेतकऱ्यावर पाडला जात आहे. आणि खरं तर बरेच शेतकरी असे कमेंट करतात की लबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि या कर्जमाफीचं सुद्धा तसं दिसून येत आहे. याबद्दल आपलं काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनल जर नवीन असाल तर महत्त्वाचे अपडेट आपण पाहत असतो कर्जमाफी संदर्भात. त्यामुळे कर्जदार थकबाकीदार शेतकरी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे, आपण कोण्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात
आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.